नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 36वा भाग. साताऱ्यातील सिनेनिर्मिती विश्व या विषयाच्या आठवणी मी आपल्याशी शेअर करणार आहे. मी स्वतः एक चित्रपट निर्माता, 5 चित्रपट मी निर्माण केले. त्यामुळं या विश्वासंबंधी बोललं पाहिजे. कारण खरं तर सातारा हे तर सिनेमाचं केंद्र कधीच नव्हतं. ते गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 85 नंतरच साताऱ्यात सिने केंद्र असं मानलं जायला लागलं. पण त्याही पूर्वी सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी चित्रपट केलेले होते आणि खूपदा जेव्हा माझा उल्लेख करायचे की साताऱ्यात त्यांनी चित्रपट निर्मितीची परंपरा सुरू केली तेव्हा मला संकोचल्यासारखं व्हायचं. कारण त्यापूर्वी सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी चित्रपट केले ते. 2 माणसांचा यात उल्लेख करायला पाहिजे मुख्यतः. एक तर वाईला रवींद्र भट आणि त्यांचे बंधू गणेश भट या दोघांनी एक उत्तम चित्रपट निर्माण केला. अनेक लोकांच्याकडनं कर्ज काढलं होतं त्यांनी आणि तो चित्रपट उत्तम झाला. त्याला राष्ट्रपतींचा पुरस्कारसुद्धा मिळाला होता. पण शेवटी पुरस्कार आणखीन चालणं चित्रपट ह्या 2 गोष्टी वेगळ्या असतात. ज्याला आम्ही अवॉर्ड आणि रिवॉर्ड म्हणतो. ते अवॉर्ड मिळालं पण रिवॉर्ड मिळालं नव्हतं. कारण त्यातलं गणेश भट स्वतः तंत्रज्ञ होते आणि रवींद्र भट स्वतः साहित्यिक उत्तम. पुढे त्यांच्या अनेक कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या. त्या अनेक चित्रपटाची गीतंही लिहिली. त्या चित्रपटातली गाणीही त्यांची होती. मला वाटतं कुरवाळू का सखे मी हे केस रेशमाचंही गाणं त्यांनी लिहिलेलं माझ्या आठवणीप्रमाणे. आठवणीप्रमाणे असा मुद्दा म्हणतोय कारण हे सगळे मी आठवणीच्या आधारे सांगतोय. काय एखाद गोष्ट चुकतील सुद्धा तर कृपया आपण मला समजून घ्या. कारण ह्याच्यामागं केवळही थोडी माहिती आपल्याला द्यायची हा एक उद्देश आहे, अन्य कुठलाही उद्देश नाही आहे. तर ते चित्रपट उत्तम होऊन सुद्धा चालला नाही. तो फार कर्ज झालं. त्यांचे वडील आप्पासाहेब भट म्हणून वाईतले नामांकित वकील होते आणि ते कर्ज त्यांना शेवटी फेडायला लागलं. असाच एक चित्रपट निर्माता दुसराही ज्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला असे शिवाजी काटकर म्हणून, या पाटकर बोरकर म्हणून साताऱ्याजवळ जे गाव आहे तिथले, मुंबईत ते माझ्या पुढं शाळेमध्ये तो 7-8 वर्ष होता. त्याच्या वडिलांचा आणि चुलत्यांचा मुंबईत भायखळ्यामध्ये भाजीपाल्याचं मोठं दुकान होतं आणि त्यांनी एक गरिबाघरची लेक म्हणून चित्रपट काढला होता आणि तोही चित्रपट चालला कसा मला माहिती नाही आहे. पण त्यालाही राष्ट्रपती चांगला झाल्यामुळे राष्ट्रपतींचं पदक तेव्हा मिळालेलं होतं. हे दोन्ही माझ्या पूर्वसुरी. शिवाय वाईच्या माणिकचंद ओसवाल यांनी एक काळी बायको म्हणून सिनेमा काढला होता. मी चुकत नसलो तर माणिकचंद वर्धेचंद ओसवाल बहुधा असं नाव, पण माणिकचंद ओसवाल मला नक्की माहिती आहे. कारण पुढं महर्षी कर्वे शिक्षण संस्थेची एक निवडणूक व्यवस्था मंडळी त्यांनी लढवली होती तेव्हा मी उभा होतो. त्यांनी पिक्चर काढला होता. नंतर सातारला एक बापना म्हणून व्यापारी होते, त्यांनी एक चित्रपट काढला होता. पण ह्याचं कुठेही शूटिंग सातारला झालं नव्हतं. 1986ला मी जेव्हा चित्रपट काढायचं ठरवलं कशासाठी, प्रेमासाठी, ते साताऱ्यातच शूटिंग करायचं ठरवलं आणि त्या सर्व चित्रपटाच्या आठवणी मी सिनेमाचे दिवस अशी मोठी मालिका व्हिडिओंची केलेली आहे. ती माझ्या यूट्यूबवरती अजूनही आहे, अरुण गोडबोले नावाने. आपण चॅनलवरती बघू शकता. सगळ्याच आठवणी त्यात आहेत. आणि नंतर मी 4 चित्रपट आणखीनही काढले असतात. कशासाठी प्रेमासाठी साताऱ्यात शूट केला सगळा. त्यामुळे साताऱ्यातली सगळी महत्त्वाची स्थळं म्हणजे कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था, आयुर्वेदी अर्कशाळा, कासचा तलाव, त्याचबरोबर सातारचे वायसी कॉलेज, महत्त्वाची सगळ्या साताऱ्यातली ठिकाणं, माऊलीचा कृष्णा नदीचा घाट, विश्वेश्वराचं मंदिर, हे सगळं सातारचं त्यामध्ये आलं. पुढच्या अर्थात 4 चित्रपट मी बाहेर कोल्हापूरला किंवा मुंबईला शूट केले. पण त्यामुळं माझं एक नाव झालं साताऱ्यामध्ये आणि महाराष्ट्रातील की चित्रपट निर्माण साताऱ्यात एक केंद्र होऊ शकेल अशी लोकांना वाटायला लागलं. त्यामधून अबूभाई बागवान म्हणून होते, ते आणि त्यांच्या मित्राने मिळून एक चित्रपट सुरू केला. त्याचं नाव माहेरचा आहेर म्हणून. आणि तो चित्रपट त्यांनी निर्माण केला. पुढे तो अर्धवट झाल्यानंतर डॉक्टर शेट्यांनी येऊन पूर्ण केला आणि तोही चित्रपट चांगला चालला. डॉक्टर शेट्यांनी नंतर एक चित्रपट पूर्ण केला. शिवाय माझ्या चित्रपटाचे लेखक पाहिला दिलीप आंबेकर, त्यांची कथा मी घेतली ती. तेही पुढं माझ्या चित्रपटात ते काम केलं आणि ते काम करत होते अनेक चित्रपटातून आणि त्यांनी दिग्दर्शन केलेले 3 चित्रपट निर्माण झाले.
त्यातला एक त्यांनी स्वतः केला होता. दुसरा सातारचे रयतारीचे रमेश शानभाग यांनी चित्रपट एक निर्माण केला होता. आणि त्याशिवाय नंतरच्या काळामध्ये त्यांनी स्वतः एक दिलीप आंबेकरांनी आणखीन 2 चित्रपट निर्माण केले. याशिवाय माझ्याही आधी अशोक जानी आणि भंवरलाल जैन या दोघांनी मिळून एक चित्रपट निर्माण केला होता. तो सुरू माझ्याही झाला, माझ्यानंतर संपला, पडद्यावर आला. पण त्या दोघांनी चित्रपट निर्माण केलेला होता. आणि याचबरोबर नंतर डॉक्टर भाऊसाहेब कणसे यांनी एक चित्रपट निर्माण केला साताऱ्यात, आणि त्याचंही शूटिंग सातारा परिसरात झालेलं होतं. आणि ह्या सगळ्यामुळं म्हणजे माझ्याकडे एक मी असं धोरण ठेवलं होतं की साताऱ्यातील शक्यतो जास्तीत जास्त कलाकारांना संधी द्यायची. त्यामुळं साताऱ्यातले खूप नाट्यकर्मी माझ्या चित्रपटात रंगभूमीवरती आले. त्यामध्ये विशेषत्वानं नंदू पाटीलचा उल्लेख करायला पाहिजे. तो माझ्या हिस्ट्रीमध्ये नोकरी करायचा तेव्हा, आणि चांगलं काम नाटकात करायचा. तो सिनेमात आला आणि सिनेमात रुळला, आणि आता तो पुढं मुंबईला आता सध्या आहे आणि अनेक मालिकांतनं तो काम करतो. शिवाय मॉडेल म्हणून उत्तम काम करतो. त्या जाहिराती मॉडेल म्हणून काम केलं, खूप प्रसिद्ध झालेले आहे. नंतरच्या काळामध्ये अण्णा देशपांडे, आता नुकतेच अण्णा देशपांडे वारले, त्यांनी 3 चित्रपट निर्माण केले. पहिला चित्रपट त्यांचा तांब्याचा विष्णुबाळा, आणि तो चित्रपट खूप चालला. मला अण्णा गुरु म्हणायचा, त्यामुळे त्या मुहूर्ताला मला बोलवायचा. पण तो खूप चालला चित्रपट. मग त्याने आणखीन एक दुसरा निर्माण केला, सख्खा भाऊ पक्का वैरी, आणि ग्रामीण भागात ते खूप लोकप्रिय झाले. त्याला अवॉर्डसुद्धा मिळालं. आणि त्यांनी पुढचा चित्रपट एक करायला घेतलेला आहे. तो अजून पूर्ण व्हायचा आहे किंवा झाला आहे, पण लागायचं अजूनही. त्यांची मुलं अण्णांच्या पाठीमागे महेश आणि दिनेश म्हणून आहेत, ती बघतायत. पण अण्णा महामंडळावरती कार्यकारी समितीत तो पदाधिकारी होता, आणि त्यामुळं अण्णांनी त्याचा एक दबदबा वेगळा निर्माण, कारण तो अण्णा बोलायला फार परखड होता. म्हणजे आपण म्हणू की बामणगडी आहे, नम्र बोललं वगैरे काही भानगड नव्हती. तेव्हा अण्णांनी एक दबदबा निर्माण केला होता. आणि दीपक देशमुख त्यांनी 2 चित्रपट सुंदर केले, आणि तेही खूप चालले. त्यामुळे दीपकचं एक वेगळं नाव आहे. दीपकला मी राम रहीममध्ये पहिल्यांदा संधी दिली. त्याला सीनला उभा राहायला एक घाम फुटायचा, पण तो पुढे उत्तम निर्माता झाला. त्यांनी 2 चित्रपट निर्माण केले, तेही चांगले चालले. आत्ता तो काही नवीन करतोय असं माझ्या ते कानावरती नाही आहे. पण एकूण या सातारच्या लोकांना ही गोडी लागली, आणि मग काही कलाकारही चित्रपटसृष्टीत गेले. नवीन पिढीमध्ये काही लेखक गेलेत, काही कलाकार गेलेले आहेत, ते काम करतायत. सगळ्यांची नावं, आता पिढीचा फरक आहे ना, 2 पिढ्यांचा फरक आहे, तेव्हा सगळी नावं मला माहीत नाही म्हणून सांगत नाही. पण निर्मिती मात्र साताऱ्यात आता कोणी करताना मला दिसत नाही आहे. नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळे हँडीकॅमनी काही छोटे चित्रपट तयार झाले, पण ते छोटे छोटे जसे चित्रपट होते, शॉर्ट फिल्म ज्याला म्हणायचं. उतेकर म्हणून धैर्यशील उतेकर आहे, त्यांनी शॉर्ट फिल्म तयार केलं, त्याला अवॉर्डही मिळालं. नंतर वेब सिरीज, म्हणजे ज्याला आपण म्हणू की फेसबुकवरती दाखवण्यासारख्या किंवा यूट्यूबवर दाखवण्यासारख्या सिरीज करणारे मात्र साधारण 2-3 जण आहेत. आणि त्यामधल्या सिरीजसुद्धा वाटतं गावाकडच्या गोष्टी किंवा असं काहीतरी होतं. जमीर आता वगैरे सगळी मंडळी माझ्या परिचित नाही आहेत, कारण वयात खूपच फरक आहे. 20-25 वर्षाची मुलं आहेत, आणि मी त्यामुळं क्वचित कोणाची गाठ पडते. आणि पंकज काय असेल किंवा आमचा बाळकृष्ण शिंदे उत्साही आहे, त्यामुळं काही ना काहीतरी माहिती मिळत राहते बामण्यांच्या हॉटेलमध्ये गेलं की. पण सगळ्यांची मलाही माहिती नाही आहे. किरण माने आता बऱ्याच मालिका नाटकात काम करत होता, आता बऱ्याच मालिकात नाही, तोही सातारचा. सयाजी शिंदे हे आमच्या सातारा जिल्ह्यातले, आणि त्यांना आम्ही सातारा भूषण पुरस्कार आमच्या राधाबरोबर प्रस्ताव दिला. तेलुगूमध्ये आणि हिंदीमध्ये सयाजीने अतिशय उत्तम जण बसवला आहे. आणि त्यांनी स्वतः आणि रवींद्र पवार इथले आमचे माजी नगरसेवक, त्यांना घेऊन एक चित्रपटही इथं साताऱ्यात बनवलेला होता. पण आत्ता असं नवीन करताना दिसत नाही. पण सयाजी अजून खूप ॲक्टिव्ह आहेत, आणि आहे असं म्हणतो मी, म्हणजे अजून लहान आहे वयात म्हणून. कीर्तीनं मोठा आहे, त्यात वादच नाही. आणि आता तो वृक्षारोपणाच्या चळवळीत मोठा झोकून देऊन काम करतो आहे. आता नवीन तंत्रज्ञानामुळं आणि चित्रपटाचं बजेटही खूप वाढल्यामुळं
आता निर्मिती करणाऱ्या साताऱ्यात कोणी होतील का असं मला जरा शंका वाटते. खरं तर पूर्वीचं पहिलं मूळ केंद्र कोल्हापूर होतं आणि मुंबई, दोनच केंद्र होती. कोल्हापूरच केंद्र जास्त मोठं होतं आणि बरेचसे चित्रपट कोल्हापूरलाच मराठी व्हायचे. तिथं चित्रनगरी दुसरी करायची सरकारने केले, थोडीशी चित्रनगरी तयारी झालेली आहे. पण त्यामुळं कोल्हापूरमध्ये नवीन चित्रपट होतील असं वाटत नाही, कारण जुन्यापैकी शालिनी स्टुडिओ होता, ती जागा बिल्डरनी घेतल्यामुळे ते बंद पडली. जयप्रभामध्ये वाद चालू आहेत. चित्रनगरी अजून अर्धवट आहे. पण कोल्हापूरला खऱ्या अर्थानं चित्रपट संस्कृती होती. सर्व तऱ्हेची टीम कोल्हापूरला तयार होती. म्हणजे चित्रपटाची 17-18 डिपार्टमेंट असतात, ती सगळी होती. सातारला एक गोष्ट मात्र झाली की ज्या ज्या सिरियल साताऱ्याच्या आसपास शूट होत आहेत त्याही आता खूप होत आहेत. नवीन एक महिला, मला वाटते काय पवार किंवा शिंदे असं आडनाव आहे त्यांचं, माफ करा मला आठवत नाही आहे, पण त्या आणि 2-3 वृत्ता मालिका केल्या, त्याही खूप लोकप्रिय झाल्या, खास ग्रामीण भागाच्या ठसक्याच्या मालिका. आणि त्यांचं शूटिंग साताऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरात होतं. त्यामुळं अनेक कलाकारांना त्या मालिकात काम करायची संधी मिळाली. मकरंद गोसावी म्हणून आमचा कास्टिंग डायरेक्टर आहे, त्यांनी अनेकांना संधी त्यामध्ये दिली आणि मालिका हे त्यामध्ये मुलं काम करतात, मुलं मुली, आणि ही संधी त्यांना मिळते. आणि टी व्ही या माध्यमामुळं अनेकांना या संधी प्राप्त झाली आहे. खरं बाळकृष्ण शिंदेनी खूप सिनेमात काम केले. तो आता सिरियलमध्ये अनेक काम करतो आहे. स्वतः तो उत्तम लेखक आहे. पण शेवटी निर्माता कोणते लागतो? आमच्याकडच्या दीक्षितनी उत्तम नाटकं लिहित, आता फिल्म त्यांनी 2 डिरेक्टही केलेले आहेत. पण सातारच्या बाहेर, पण साताऱ्यातला आमचा दीक्षित. आणि त्याचबरोबर निर्माता म्हणून आता काय झालं आहे, मला असं वाटतं आहे, माझं फिलिंग आहे की आता सिनेमा करायचा म्हणलं तर प्रोडक्शनला 2-1 कोटी रुपये लागतात. आणि तो रिलीज करायचा म्हटलं तर आणखीन 1.5 कोटी लागतात. असं 3-3.5 कोटीचा हा मामला झाला आहे. आणि असं पैसे ज्यामध्ये कदाचित 100% प्रॉफिट किंवा 105% नुकसान होऊ शकतं, असा चित्रपट व्यवसाय हा धंदा आहे. त्यामुळे आत्ता तरी समोर मला साताऱ्यात कोणी परत सिनेनिर्मितीला हात घाललं असं वाटत नाही. आणि इव्हन म्हणजे आता दुसरं तर ते कोरोनाचं संकट आत्ताच आहे, पण अदरवाईज सिंगल स्क्रीन थिएटर म्हणतो, एकच पडदा थिएटर, ती आता बंद पडत आहे. मल्टिप्लेक्स आली आणि ती भाडीन, त्यांचं ॲग्रीमेंट्स, हे सगळं आहे. वितरणाचं ह्या कोरोनामुळे सगळं एक वितरणाचं जाळं होतं, वेल सेट डिझाईन नेटवर्क होतं, तेही थोडंसं मार खाल्लेलं आहे. आणि आर्थिक ही बाब खूप मोठी आहे तशी. त्यामुळं भावी काळात सातारला आणखीन कोणी, कारण मध्ये सातारला बाहेरच्या चित्रपटाचं शूटिंग झालं, म्हणजे आमिर खानच्या एका चित्रपटात शूटिंग माऊलीला झालं. नंतर शाहरुखच्या एका मोठ्या चित्रपटाचं गोवारीकरांनी शूटिंग वाईजवळ केलं. अपहरण वगैरे जे चित्रपट आहेत धानचे, प्रकाश धानचे, त्या 3-4 चित्रपटांचं शूटिंग तुम्ही साताऱ्यात केलं, कारण त्यांना सगळे कलाकार छोटे छोटे लागणारे उपलब्ध होते आणि ते फार सोयीचं होतं. बाहेरची शूटिंग इथं होत आहे, ती आता मधल्या काळात कमी झाली. विशेषतः आता पाचगणी महाबळेश्वरला पूर्वी खूप शूटिंग व्हायची, ती कमी झाली. कारण आता पाचगणी महाबळेश्वर कशाला काश्मीर किंवा स्वित्झर्लंडला शूटिंग होणारे हिंदी सिनेमा झाले. आणि ही बाजूला शूटिंग जी होणारी आहे तिथेही ग्रामीण भाग, म्हणजे त्याच ठिकाणच्या स्थानिक लोकांनी, काही गुंडांनी त्रासही लोकांना द्यायला सुरुवात केली. मला असं वाटतं की प्रशासनानं इकडे लक्ष द्यायला पाहिजे की हा चित्रपट व्यवसाय आहे, त्याला सहाय्यकारी भूमिका पाहिजे. म्हणजे परवानगी आहे, गावाची परवानगी, वन खात्याची परवानगी, शासनाची परवानगी, आणि त्यामध्ये परत कोणी अडथळा न आणणं. कारण त्यात अडथळा आणणं अतिशय सोपी गोष्ट असते शूटिंगमध्ये. 4 माणसाला दंगा सुरू केला की शूटिंग बंद पडलं. निर्माता एक दिवस गेला म्हणजे $1,00,000-2 लाख रुपयाचा फटका बसला. हे स्थानिक गुंडगिरीमध्ये वाढली ती, त्यालाही आळा घातला पाहिजे प्रशासनाने. कारण अन्यथा हा एक लोकांना चांगला उत्तम व्यवसाय ठरू शकतो, अनेकांना त्यातनं रोजगार मिळू शकतो आणि शिवाय आपल्या जिल्ह्याचं, साताऱ्याचंही नाव मोठं होऊ शकतं. पण शासनाने सुद्धा असा निर्णय घेतला पाहिजे. कलाकार त्याला साथ नक्की देतील, कारण सातारच्या मातीमध्ये तेवढी क्षमता आहे असा मला विश्वास आहे. भावी काळात आणि कोणी निर्माता व्हावा आणि त्यांनी सातारच्या करत या सिनेसृष्टीत मोलाची भर घालावी. राज्याचं काय, पण राष्ट्रीय पुरस्कार आणि
ऑस्करपर्यंत मजा मारावी अशी मनात शुभेच्छा देऊन मी थांबतो इथं. पुन्हा उद्या नवीन विषय, नवीन काही आठवणी. तोपर्यंत नमस्कार.